अनेक महत्त्वाची बातमी आहे। गौप्यस्फोट बैठकीच्या 24 तासानंतर मनसेने आता खुलासा केला। विधानसभेवेळी चर्चेमध्ये असमन्वयामुळे मनसे महायुतीमध्ये सहभागी नव्हती असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। महापालिका निवडणुकीमध्ये तो राहणार नाही याची काळजी घ्यावी लागेल असं देखील संदीप देशपांडे म्हणाले। दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यामुळेच विधानसभेमध्ये मनसेची भाजपसोबतची युती फिसकटली असं मनसेच्या कालच्या बैठकीमधून सूर उमटल्याचं पाहायला मिळालं होतं। काल राज ठाकरे यांनी जो गौप्यस्फोट केला त्या बाबतीत आपलं म्हणणं काय आहे आणि असं का म्हणजे का मनसेचा महायुतीतला सहभाग थांबला त्याबद्दल नाही, मला असं वाटतं की शिंदेमुळे थांबला वगैरे असं म्हणणं थोडंसं अतिरंजित ठरेल। विषय असा आहे की महायुतीच्या ज्या चर्चा चाललेल्या म्हणजे त्यांच्या आपापसात भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, अजित पवार साहेब असतील, ह्यांच्या ज्या चर्चा शेवटपर्यंत लांबल्यानंतर त्याच्यानंतर आमच्याशी चर्चा चालू झाल्या। त्यामुळे वेळ अत्यंत कमी होता, इलेक्शनच्या डेट येऊन ठेपल्या होत्या, त्यामुळे एक कम्युनिकेशन व्हावं लागतं ह्या सगळ्या गोष्टींसाठी, एक चर्चा व्हावी लागते, काही गोष्टींचे डेटा एक्सचेंज व्हावं लागतात। ते न झाल्यामुळे किंवा ती कम्युनिकेशन गॅप राहिल्यामुळे मला वाटतं ती युती होऊ शकली नाही। मला असं वाटतं की ठीक आहे, आता ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या, तेव्हा काय झालं, कोणामुळे झालं, कोणामुळे नाही झालं, या गोष्टींमध्ये न पडण्यापेक्षा येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये ही कम्युनिकेशन कशा पद्धतीने पूर्ण होईल, कशा पद्धतीने त्या चर्चा करू शकतात, काय होऊ शकतं, मला वाटतं याची चर्चा आत्तापासून करायला पाहिजे, अशा प्रकारची भावना आम्ही सगळ्यांनी सन्माननीय राजसाहेबांकडे व्यक्त केली। खंडूराज कसबेसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी।